सकाळी उठल्या उठल्या बाहेर आले तर बघितलं दारात असे किडे आले होते. कसले किडे आहेत काय मला माहीत नाही नाव ह्याचं, पण पहिल्यांदाच मी हे पण किडे बघितले. अगदी गेटच्या समोर होते आणि झुंडच्या झुंडच होती, इकडून तिकडे चालली होती. त्यानंतर नाश्ता जेवण सकाळचं डबे वगैरे करायची तयारी चालू होती. पहिल्यांदा मुलाला दूध हवं होतं, कारण तो 7:30ला जाणार होता. त्यासाठी पहिलं पातेल्यामध्ये दूधच तापवायला ठेवलं, त्याला दूध दिलं आणि मिस्टरांच्यासाठी आणि माझ्यासाठी पहिला चहाचा घ्यायला चालू केलं. आणि इकडे मी लगेचच डाळ ठेवलेली आहे, कारण काल काय भाज्या आणल्या नाहीत, सोमवारी पण काय भाज्या आणलेल्या नाहीत आणि टेन्शन आलं मला सकाळी सकाळी आता डब्याला काय द्यायचं. तर म्हणून म्हटलं पहिल्यांदा डाळ लावूया, म्हणजे डाळ कांदा तरी ॲटलिस्ट देता येईल त्या मिस्टरांना आणि छोट्या मुलग्याला. डाळ लावल्या, लगेचच मी कणिक मळणार आणि भात पण लावणार आहे. आणि पहिल्यांदा चहा निवांत बसून आज घेतलेला आहे. ही बघा सोनटक्क्याची फुलं पाऊस आल्यानंतर लगेच गळून जातात. याचं मूळ म्हणजे छोटंसं अगदी नाजूक आहे, त्याचं जे काय हे फांदी वगैरे असते म्हणतात ती, त्यामुळे ते पडतं नाजूक, लगेच काढायला लागते. गुलाब पण आज छान आला होता. मुलग्याचा डबा भरला. आज म्हणायला लागला आई मला कोरट्याची चटणी आणि दही पण पाहिजे. त्याच्यासाठी छान असं मिक्स करून दिली कोरट्याची चटणी आणि दही, आणि त्याला फार आवडायला लागले. कोरट्याची चटणी मी घरीच बनवलेली आहे. याची रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे. आता वाजलेले आहेत खरं सांगायचं तर 12:30, आणि कसला नाश्ता करायलास म्हणणार सगळेजण मला. काय करणार, सकाळपासून एवढी घाई गडबड चालू होती आणि सगळं काम झाल्याशिवाय मला निवांत बसून खायचं असतं. आणि डोळ्यासमोर कामं ठेवून खायला बसलं की खाण्याकडे माझं लक्षच लागत नाही आणि खाणं पण माझ्या अंगाला लागत नाही असं वाटतंय. आणि सगळे डबे वगैरे झाले आहेत, सगळेजण नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत. माझी आंघोळ वगैरे झालेली मगाशीच आहे आणि आता लोटून मी धुणंसुद्धा झालेलं आहे. आता जेवण वगैरे झालेलं आहे, म्हणजे मी एकटीच आज जेवले, कोणीच नसतंय दुपारचं. असं मुलगा 5:00ला येतो, 4:00ला येतोय, मिस्टर तर 6:00ला येतोय. त्यामुळे एकटीलाच जेवावं लागतंय दुपारी, त्यामुळे एकटीच जेवले. जेवून झाल्यानंतर जे काय आता धुणं वरचं काढायचं होतं, आणि हे 2 दिवसाचं धुणं आहे ॲक्च्युली. थोडंसं मी आत वाळत टाकलेलं, थोडं बाहेर टाकलेलं. 2-3 दिवस मोठा पाऊस चालू आहे आमच्याकडे, त्यामुळे धुणंच वाळणं झाले. मग आत जे टाकलं होतं वाळलं, आता त्याच्या सगळ्यांच्या घड्याच घालून घेऊया म्हणून घ्यायला घेतले. आणि त्याच्या अगोदर मी जेवल्या थोडं 1 तास माझं इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती पेज आहे माझ्या बिझनेसचं, त्याच्या रील्स क्रिएट केल्या. AI जनरेटेड व्हिडिओज मी तिथे टाकत असते, ते सुद्धा माझे झालेले आहेत. सोबतच जे काय आता मला हे येत असतात ॲडव्हर्टाईज टाकण्यासाठी, ते सुद्धा व्हिडिओ तयार करून दिलेले आहेत. आणि ते झाल्यानंतर मग मी बाकीचे कामं करायला घेतली. थोडं कट्टा वगैरे साफसफाई करायची राहिली होती, ती सुद्धा करून घेतली. देवपूजा वगैरे झालेली आहे. आणि ही आपला दुपारचा वेळ इतका कुठे निघून जातो काय कळत नाही मला तरी. पटकन 4 वाजतात, मुलगा पण लगेच होता. आता ही पिशवी मी शिवलेली आहे घरी माझ्या टॉपची, जे आता काही व्लॉगमध्ये होताच तो टॉप मी घातलेला आणि तो असं विरघळल्यासारखा बऱ्याच ठिकाणी झालता. जे चांगला भाग आहे तेवढाच मी काढला आणि छोटीशी पिशवी शिवल्या. मिस्टर डब्या घालून घेऊन जातात त्यामध्ये. आज त्यांनी दुसरी घेतल्या, दुसरी एक शिवलेली आहे त्यामध्ये अल्टरनेटनं. ह्यामध्ये रस्सा वगैरे सांडला होता म्हणून धुयाला टाकलेली आणि ती वाळत तशीच वरती पडलेली, ती आत्ता खाली मी घेऊन आले. आता किचन कट्टा वगैरे लेटच घेतला आहे, कारण का सांगते लगेच स्वयंपाक झाल्या थोडा गॅस गरम असतो, त्यामुळे गॅस मी लगेचच घासायला घेत नाही, थोड्या वेळानेच घेते. जरा जेवून खाऊन निवांत झालं की मग गॅस कट्टा घासून पुसून ठेवते, कारण थकल्यासारखं होतं. जेवल्यानंतर जराशी रेस्टच घेते थोडी दुपारची, त्यानंतरच मी कट्टा वगैरे घासायला घेतलेला. आता ही 4ची टायमिंग आहे तसं तर. आणि लगेचच मी चहासुद्धा ठेवलेला आहे. मोठा मुलगा इकडे अभ्यासला सुद्धा मागे दिसत असेल बसलेला आहे, तो 4ला आला आणि अभ्यासला बसला. त्यानंतर थोडंसं माल पण किराणा वगैरे संपला होता, तो सुद्धा रात्रीच आणला आहे. ते थोडं किरकोळ ते भरून ठेवायचं होतं. डाळ आपली ह्याची तुरीची डाळ आणि शाबू नेहमीच आता माझ्या डेली रुटीनमध्ये तर डाळीची आमटी असतेच, त्यामुळे तुरीची डाळ सारखी लागते आम्हाला. आणि शाबू कसं गुरुवार शनिवार मिस्टरांचा असतो, आणि आता तर श्रावण महिना, श्रावणी सोमवार, त्यामुळे सगळेजणच आम्ही करतो म्हणून शाबूसुद्धा जास्त आणायला लावला होता. तो देखील लगेचच भिजत घातला, कारण उद्याच्याला उपवास आहे मिस्टरांचा, त्याच्यासाठी. इकडे मी कणिकसुद्धा मळून ठेवली आणि भात आणि डाळ वगैरे शिजायला लावले, कारण का
संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळची स्वयंपाकाची चालू केलेली आहे मी तयारी. आलं लसूण मिरचीची पेस्ट इथं करून घेणार आहे. त्यासाठी काढलं होतं. आणि इकडे कोबीज, बटाटा, ढब्बू मिरची असं घेतलेलं आहे. थोडासा फ्लावर घेतलेला आहे आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. थोडं बारीक करून घेतलेलं आहे. चॉपरनं सुद्धा वाटून म्हणजे बारीक करू शकतो. आणि कोथिंबीर, आलं लसूण मिरची, बेसन घातलेलं आहे सगळं. आपण कोथिंबीरीची वडी कसं करतो त्या पद्धतीने हे वडे तयार करून घेणार आहे. त्यामध्ये मीठ, हिंग, हळद, ओवा आणि घरचं म्हणजे विकतचं जे काही चटणी आहे तीच त्यामध्ये मी घालणार आहे. आणि थोडंफार कसं पहिल्यांदा मी करणार आहे त्यामुळे मला अंदाज लागेना कसं होईल. याला व्हेज मराठा ही रेसिपी आहे. तर मी छोटे छोटे ह्याचे काय करणार आहे, बॉल्स करणार आहे. आणि छोटे आपले बटाट्याचे वडे कसे करतात त्या पद्धतीने थापून घेणार आहे. आता थोडंसं चटणी कशी विकतची होती त्यामुळे गुठळे असतातच, कारण कांदा लसूण मसाला जो काही चटणी घेतलेली असते त्यामध्ये गुठळे असतात, तेल वगैरे घातलेलं असतं. त्यामुळे ते फोडून घेतलं मी आणि हात स्वच्छ धुतलेले आहेत. आणि मगच त्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करायला घेतलेलं आहे. तर बघा असे वडे थोडे करून घेतलेले आहेत मी. आणि चाळणीला तेल लावून त्यामध्ये उकडायला मी हे वडे लावणार आहे. आणि यामध्ये वाटाणा आणि पनीरसुद्धा असलं तर घालू शकतो आपण. आता माझ्याकडे ते नाही आहे. जेवढं होतं साहित्य म्हणजे कोबीज, फ्लावर वगैरे, ढब्बू मिरची आणि आपलं बटाटा हेच मी त्यामध्ये घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण छान झाले होते, टेस्टी झाले होते. तर हे थोडंसं 10 मिनटं तरी उकडायला ठेवणार आहे. तर इकडे उकडेपर्यंत मी इकडं डाळ माझी शिजलेलीच आहे म्हणून हे करायला घेतली आहे, डाळीची आमटी करायला घेतली आहे. भात माझा झालेला आहे. म्हणजे साईड बाय साईड ही कामंसुद्धा चालू केली की बरं होतं. नाहीतर एकदम सगळं एक एक करत बसलं तर फार वेळ होऊन जातो. असा झटपट स्वयंपाक करायला मला फार आवडतं. अर्धा पाऊण तासात तर होऊन जातं. भात आमटी झाली. आता लगेच मी ग्रेव्हीसुद्धा करायला घेतलेली आहे व्हेज मराठाची. तेल गरम करून त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घेणार गुलाबी रंगावर. जास्त नाही परतणार, गुलाबी झाला की झालं. आणि यानंतर इकडे माझा उकडायला सुद्धा मी लावलेला आहे आपले वडे. तो पण आपली ग्रेव्हीसुद्धा होऊन जाईल. आता हिंग, हळद, तिखट आणि थोडं मीठ आणि मी मोठं मीठ वापरलेलं आहे ह्यामध्ये. आणि थोडंसं हलवून घेतलं कारण कलर तेलात चटणी टाकलं तरच येतो त्यासाठी. आणि जे काय आता वाटण आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी वाटण दाखवलेलं तेच घातले. आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा टोमॅटोचं हे वाटण बारीक वाटून घेतलं होतं. जेवढं लागणार आहे म्हणजे चौघांना तेवढं मी आता त्यामध्ये वाटण घातलेलं. आणि ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेणार. आणि गरम पाणी त्यामध्ये घालून घेणार जेणेकरून लवकर शिजावी ह्यासाठी. तर आलं लसूण मिरचीची पेस्ट जी काय मग अशी राहिली होती तीसुद्धा त्यामध्ये ॲड करून घेतल्या. कोथिंबीर मी ह्यातच घातलेली आहे ग्रेव्हीमध्ये, कारण कोथिंबीरीचा वाससुद्धा त्यामध्ये छान येईल ह्याच्यासाठी. कढीपत्ता पण घातलेला आहे आमच्या झाडाचा, बारीक कट केलेला आहे आणि मग कटिंग करून त्यामध्ये घातलेलं आहे. तर ग्रेव्हीमध्ये पाणी घालून झाकून ठेवणार 1-10 मिनटं. इतक्यात वडे माझे आता वाफलून झालेले आहे, म्हणजे आपले स्टीम झालेले आहेत. छान दिसत होते वडे. आता बंद करून घेईन. 10 मिनटं झाल्यात. इकडे माझी ग्रेव्ही पण फोडणी टाकून झाली आणि आमटी पण झाली साईड बाय साईड. आणि आता हे वडे काय करणार आहे, शालो फ्राय करणार होते. म्हटलं आता राहू दे, डीप फ्रायच करूया. बघूया पहिल्यांदा करावले काय होते, कसं होतंय असं वाटत होतं. पण छान झाले होते. उकडून घेतल्यामुळं कसं त्या भाज्या छान आत शिजतात. जर तसंच घातलं तर शिजल्या नसत्या भाज्या, कचकचीत लागलं असतं. म्हणून मी अशा पद्धतीनं केलेलं आहे. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. तर बघू शकता इकडे वडे छान असे तळून घेतलेले आहेत मी. खरपूस असेच नुसते खात होती मुलं, छान लागायला लागले म्हणत होती. आणि इकडे ग्रेव्ही माझी झाली. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी सर्व केलेलं आहे. वडा मऊसू तसा झाला होता तो, म्हणजे व्हेज मराठा अशा पद्धतीने इथे कोल्हापूर साईडला करतात. तीच मी पद्धत अवलंबलेली आहे आणि थोडंफार माझ्या पद्धतीने बदल केलेला आहे. तर आजची रेसिपी आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.